कान्हाई स्पोर्ट्स पाये बी संघाने गाजवला होता, तर कालच्या दिवशी शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाने बऱ्याच मोठमोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला होता. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल नक्कीच. दरम्यान दोन्ही संघांसाठी क्रिकेट लवर जॉन्टी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर धर्मेंद्र तांगडे या सरांकडून या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, जे सध्या ऑन ड्युटी आहेत, मात्र यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट पाहत आहेत. आणि धर्मेंद्र तांगडे सरांकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच पायगाव येथून विकास मुकादम यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पायगाव गावचे सुप्रसिद्ध कवी जे ना देखे रवी हो देखे कवी सुरेश मुकादम सरांकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर विकी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलमीजोडे मैदानामध्ये शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाकडून सज्ज होते संतोष आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज उत्तम. स्वर्गीय रोहिदास तांगडे यांच्या स्मरणार्थ धीरज तांगडे यांच्याकडून दोन्ही संघांना हे गणवेश दिले गेलेले आहेत. नक्कीच अंतिम सामन्यामध्ये रंगबेरंगी जर्सीमध्ये जे दोन संघ आपण पाहतोय ते जर्सी टी शर्ट नक्कीच त्यांच्या माध्यमातून या दोन्ही संघांना स्पॉन्सर केले गेलेले आहेत. त्यांचं विशेष धन्यवाद असणार आहे. उत्तम आणि संतोषी जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकर फलंदाज उत्तम तर लास्ट विकेटला संतोष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज विकी. विकी इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये फोकस प्लेअर आपण बघतोय समीर तांगडे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू ऑन साइडला चेंडू टटोलला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि मात्र चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार उत्तम याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने अकाउंट ओपन होतोय संघाचा आणि चौकाराने अकाउंट ओपन करतोय सलमीचा फलंदाज उत्तम. अनिल अंकलेश प्रतिष्ठान यांच्याकडून उत्तम आणि संतोष या दोन्ही सलावरांसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्यांनी शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख टप्पा मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. हेच मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण महेंद्र पाटील यांना पाहतोय आणि त्यांची अतिशय तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते. तर अव्वंत धाव नो बॉलच्या रूपाने धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती आपल्याकडे 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले षटक गोलंदाजी मार्ग गोलंदाज विकेट फ्री हिट आहे. नक्कीच उघडा डोळे पहा नेट कारण हा चेंडू असणार फ्री हिट आणि फ्री हिटवर चेंडूवर पाहूया बिग हिट पाहायला मिळतंय का. दरम्यान उत्तम देवलीकर यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे. जोपर्यंत दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू येऊन फील करतोय तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ती आपल्याकडे 7 धावा. शिवाजी स्पोर्ट्स पाये यावेळी ओव्हरथ्रो आणि चुकीला माफी नाही. नक्कीच तब्बल 6 धावा. धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 6 धावेने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करते 11 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. धावसंख्या पाहायला मिळते ते 11. नक्कीच समीर तांगडे निराश दिसतोय. ज्याप्रमाणे अव्वांतरच्या रूपाने ह्या धावा नक्कीच ओव्हरथ्रोच्या रूपाने दिल्या गेलेल्या आहेत आणि अशा धावा नक्कीच कदाचित मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. अजूनही षटकामधील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिले षटक गोलंदाजी मार्कवर श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये बी संघाकडून हात लावतोय विकी. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा कुठून काढल्या आहेत शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाच्या फलंदाजांनी.
यावेळी मात्र पूल केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक प्रेक्षकांना चेंडू जातोय मिडविकेटच्या वरून. पाहूया पंचाचा काय इशारा येतोय. हा षटकार आणि पहिल्याच षटकामध्ये खतरा पेश करताना शिवाजी स्पोर्ट्स पाये संघ. यावेळी शबोलून केल्याचा प्रयत्न दिशा भरकटलेला आहे. पंचांचा वाईटचा श्रोते आव्हान त्या धावांच्या रूपाने धावसंख्या एका धावेने वाढून धरली ती धावफलकावर 18 धावा. पायी संघाचे भरपूर पाठराखी आपण पाहतोय कारण दोन्ही पायी गावचे संघ इथे खेळताना पाहायला मिळत आहेत आणि पायाचं क्रिकेट नक्कीच पाये गावाच्या क्रिकेटची पायाभरणी अतिशय मजबूत आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे CCA गटातून या दोन संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय या शिवाजी स्पोर्ट्स पाये तर दुसऱ्या बाजूला श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये बी. गोलंदाज पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज उत्तम. उत्तम याने आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार आपल्या इनिंग मध्ये पेश केला आणि वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी चेंडूला लॉब केलेला आहे. लॉफ्टेड फटका मिड विकेटच्या वरून चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार. तुमच्या डिमांडने येईल. हो सेट तुम्ही कामगिरी केली ग्रेट. उत्तम याची अतिशय उत्तम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाराने धावसंख्या तो आकार धावसंख्या 6 ने वाढून झाली. ते धावफलकावर 24 धावा 24 आणि मेंडेटिव्ह पॉवरप्लेच्या पहिल्याच षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाकडून. यावेळी चेंडूला समोर केलेल्या अतिशय उत्कृष्ट फटका मात्र तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लॉंगर रिजन मध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत एक धावा फलंदाज पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 25 धावा 25. पहिले षटक मार्गस्थ विकी याचं लांबलचक षटक आणि महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते. विकी याची एकंदरीत फिकी गोलंदाजी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे खरपूस समाचार उत्तम याने घेतलेला आहे. भांबावलेल्या स्थितीमध्ये सध्या क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहतोय. अगदी भंबेरी उडालेले आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. ज्याप्रमाणे शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाच्या सलामीवीरांनी फलंदाजी केलेली आहे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. कव्हर रिजन मध्ये एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 26 धावा. बिनबाद जिंदाबाद 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर शिवाजी स्पोर्ट्स पाये उत्तम आपण पाहतो उत्तम फलंदाजी करतोय. ज्याच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि वैयक्तिक 19 धावसंख्येवर तो फलंदाजी करतो. तर दुसऱ्या बाजूला त्याला चांगली साथ देताना संतोष आपण पाहतोय जो एकेरी धावेवर खेळतोय. अंतिम सामना आपण पाहतोय शिवाजी स्पोर्ट्स पाये विपक्ष श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये बी या दोन संघामध्ये. आज 8 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी 1952 मध्ये टीम इंडियाने कसोटी विजयाचा श्रीगणेशा केला होता. कारण आजच्या दिवशी मद्रास टेस्टमध्ये इंग्लंड संघाला पराभूत करून पहिला विजय टीम इंडियाने नोंदवला होता. आजच्या दिवशी 1963 मध्ये मनगडी बादशाह फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन याचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी 1994 मध्ये टीम इंडियाचा गोलंदाज कपिल देव यांनी सर रिचर्ड हॅडली न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा विक्रम मोडताना 432 विकेट चटकावला होता. आणि आजच्या दिवशी 2009 मध्ये सर रवींद्र जडेजा याने श्रीलंकेविरुद्ध आपलं एकदिवसीय पदार्पण वन डे डेब्यू केलं होतं. गोलंदाज दूरवरच्या टोकाकडून वेदांत गोलंदाजीवर येतोय. जे दुसरं टोक आहे त्या टोकाकडून रोड इन करून गोलंदाजी मार्गवर. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद एक चांगली सुरुवात शिवाजी स्पोर्ट्स पाये संघाची आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. मेंडेटिव्ह पावलाच्या षटकानंतर विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मात्र अजून जर बघितलं तर 2 षटक 30 षटकाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये कव्हर तैनात केले गेलेलं आहे आणि एक क्षेत्ररक्षक
थर्ड मॅन रिझन मध्ये आपण पाहतोय. वेदान बॉलिंग मार्कवर रोड इन करून वळताना. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. दिशा भरकटलेल्या पंचांचं वाईट सशर होतोय. आव्हान त्याचा वाईट रूपाने. धावसंख्या एका धावेने वाढून झाली. तिथे आपल्याकडे 27 धाव. 27 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पाये विपक्ष पाये बी या दोन संघामधील अंतिम सामना आपण पाहतोय. वेदान यांनी जर 2 विकेट चटकावले तर शशिकांत देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे. फुल सक्सेसफुल आणि चेंडू होतोय सीमारच्या बाहेर गोल. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दणदणीत षटकार. दोन्ही संघाबद्दल नक्कीच आपल्याला म्हणता येईल की इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. वेदान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज संतोष. यावेळी प्रॉपर टायमिंग साधला नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय समोर 20 मध्ये वाडेश लॉंग ऑन रिझल्ट मध्ये तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने शिवाजी स्पोर्ट्स पाय संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 34 धावा. धावसंख्या 34 आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना अतिशय चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी स्पोर्ट्स पाये या संघाने कालच्या दिवशी बल्लारडे संघांना पराभवाची धूळ चाडली होती आणि तेच सातत्य नक्कीच या सामन्यामध्ये त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. एक मनाशी खुणगाट बांधलेली आहे का या चषकावर नाव आपल्याला कोरायचं आहे. मात्र समोर श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये बी संघ आहे का चांगला संघ आहे. यावेळी फुलटा चेंडू. यावेळी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल होऊ शकला नाही. चेंडू जाईल सीमा पार. एका टप्प्याने हा चौकार. विकी रायकर तिथे होता आणि संघ नाही का कदाचित म्हणाला असेल रायकर कुछ तो कर. ना बॉलिंग करताय ना फील्डिंग करताय. रायकर कुछ तो कर. धावसंख्या चौकाराने वाढून झालेली आहे ती धावफलकावर 38 धावा. 38. वेदांना पुन्हा एकदा रोड इन करून वळताना उत्तम साठी. यावेळी गतीमध्ये परिवर्तन. हलवर चेंडू हाताळला होता. मिड विकेट रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने शिवाजी स्पोर्ट्स पाय संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 39 धावा. ब्रेक थ्रू साठी नक्कीच झगडताना संघर्ष करताना आपण श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय बी संघाला पाहतोय. पहिले षटक विकी याचा अतिशय महागडं ठेवलं होतं. विकी पहिल्या षटकामध्ये विकी याची अगदी फिकी गोलंदाजी आपण पाहिली होती. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. लेग बायचा इशारा येतो पंचांकडनं. लेग बायच्या रूपाने एक धाव आणि एका धावने संघाची धावसंख्या फॉर नॉट 40 धावा. दुसरं षटक मार्ग असताना 40 धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. हायेस्ट स्कोरिंगचा सामना कदाचित पाहायला मिळेल. घर घर की लढाई, गाव गाव की लढाई, पाय विपक्ष पाय. आणि या षटकामधला शेवटचा चेंडू. वेदान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज उत्तम. उत्तम याने आतापर्यंत उत्तम फलंदाजी केलेली आहे. यावेळी मात्र दिशा भरकटलेला स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुष्काळात 13वा महिना. कारण अगोदरच धावा खूपच आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या दिवाळी कधी संपून गेलेली आहे. मात्र वारच्या रूपाने हा दिवाळीचा बोनस देताना आपण पाहतोय धावांचा बोनस देताना शिवाजी स्पोर्ट्स पायी संघाला पायी बिया संघ.
वेदांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी हलक्या धाव्याने केलेल्या चेंडूला दिशा दिलेल्या स्क्वेअर ऑफ विकेट एका धावेसाठी. तर साहिल यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. शिवाजी स्पोर्ट्स पाय संघाच्या फलंदाजांनी जर षटकारांची हॅट्रिक केली तर त्यांच्याकडून ₹500 पारितोषिक दिलं जाईल. मात्र पारितोषिक लावणाऱ्या नक्कीच लावणाऱ्यांना विनंती असेल की आपण आपली पारितोषिक हे कॉमेंट बॉक्समध्ये जमा करायचे आहेत. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावपलकावर धावा जलकल केलेल्या त्या 42 पाय विपक्ष पाय बी आपण सध्या सामना पाहतोय. आणि यापुढील समालोचन आपण ऐकूया व्हॉइस ऑफ पाय निशान पाटील यांच्या आवाजामधून. थँक्यू धुमाल सर. तर खूप चांगली लढत मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला कान्हाई स्पोर्ट बी संघ, एका बाजूला शिवाजी स्पोर्ट पाय, या दोन संघामध्ये अप्रतिम लढत राहिली आहे. तर पहिल्या 2 षटकाचा जर आपण विचार केला ना तर या मॅचवर वर्चस्व गाजवलं आहे शिवाजी स्पोर्ट पाय संघानं. काय लाज जवाब आपण फलंदाजी पाहतोय. उत्तम आणि संतोष या 2 फलंदाजांची अक्षरशः बरसलेत. कारण विकीच्या विरोधात त्यांनी केलेलं आक्रमण 26 धावा आणि वेदांतला देखील या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 16 धावा कुठून काढल्या. तब्बल धावसंख्या झाली आहे ती 42 या आकड्यावर. खूप चांगली सुरुवात राहिली आहे शिवाजी स्पोर्ट पाय संघाची या मॅचमध्ये. परंतु षटक क्रमांक 3 समीर तांगडी आलाय. समीरनं मात्र ही स्पर्धा गाजवली आहे. कारण अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील राहिली आहे. परंतु फायनलच्या मॅचमध्ये समीर देखील दाखल झालाय. दुखापतग्रस्त असताना तो देखील गोलंदाजी माकवर. उत्तम साडी यावेळेस मात्र हा प्रकार होता. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कॉलिंग खराब राहिली आहे. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेनंच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावर. तर नक्कीच मी मगाशी समीरचा उल्लेख केला होता. कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना अक्षरशः गाजवले समीरनं. कारण फलंदाजी खूप चांगली राहिली होती आणि त्यांनी गोलंदाजी देखील खूप चांगली केली आहे. परंतु इथे संघ अडचणीमध्ये सापडलाय. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 42 धावा आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी तो स्वतः आलाय. आणि इथे मात्र या षटकामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण उत्तम आणि संतोष खूप जास्त आक्रमक बनले होते सुरुवातीच्या षटकामध्ये. या षटकामध्ये त्यांना रोखून ठेवावं लागेल समीरला. आणि आतापर्यंत खूप चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून देखील टाकला गेलाय. समीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. संतोषच्या विरोधात गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. फुटवर्क अजिबात झालं नव्हतं. पलितल्याचा वापर झाला नव्हता. मुवमेंट झाली नव्हती यावेळेस संतोषची. आणि काय जबरदस्त चेंडू समीरने मात्र हाताळलाय. खूप कालावधीनंतर एक निर्धाव चेंडूची समाप्ती होती या मॅचमध्ये. कारण खूप चांगला चेंडू समीरनं सातत्याने दाखवलाय. समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र भन्नाट वेग पाहिला. एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय डीपमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी हितेश ठाकूर आहे. चेंडू अडवला गेलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या षटकामध्ये मात्र समीरने रोखून ठेवले धावसंख्या. कारण एकेरी दुहेरी धाव देण्याचा प्रयत्न होत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज समीर तांगडी. उत्तम धिंडाच्या विरोधात उत्तमच्या बाटमधून आतापर्यंत खूप चांगली धावसंख्या आपण जरूर पाहिली. षटकार देखील पाहिले. परंतु या षटकामध्ये समीरनं रोखलंय उत्तमला देखील. गोलंदाज तयार समीर तांगडी. राईट आर्म अराउंड द विकेट. डावखुर या शैलीचा फलंदाज उत्तमच्या विरोधात. खूप चांगली बॅटिंग फायनलच्या मॅचमध्ये उत्तमने केली आहे. कारण संघाला गरज होती चांगली सुरुवात देण्याची. आणि ती सुरुवात या 2 फलंदाजाच्या माध्यमातून मित्रांनो आपण जरूर पाहतोय. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता. आणि पंच आम्हाला दर्शवतात की यस इट्स अ वाईट. वाईटच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली आहे. आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावर. इथे मात्र खराब लाईन दिशाहीन चेंडू टाकलाय. कारण वेग वाढवण्याचा जरूर प्रयत्न राहिला होता समीरचा. परंतु दिशा भरकटलाय. आणि अवांतरच्या स्वरूपात एका धावेची धावपगाव भर पडली आहे. परंतु समीरचं कौतुक करावं लागेल. कारण या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय समीर. पुन्हा एकदा इथे देखील लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच आम्हाला दर्शवतात की आणखीन एक वाईट चेंडू या ठिकाणी आहे. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावर. पुन्हा एकदा समीर आपल्या शेतकरी पुढील चेंडू. उत्तम साडी. यावेळेस मात्र चेंडूला पुल केलाय आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी.
या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावर. खूप चांगला फटका उत्तमच्या बाटमधून आलाय. अक्षरशः बरसलाय उत्तम या मॅचमध्ये. कारण पाहिलं आपण सुरुवातीच्या षटकामध्ये 2 षटकार आणि याही षटकामध्ये समीरच्या विरोधात आक्रमण केलंय. कारण सुरुवातीच्या चेंडूवर समीरनं रोखलं होतं, परंतु इथे मात्र समीरवर आक्रमण करतोय फलंदाज उत्तम. पुन्हा एकदा गोलंदाज समीर तयार. यावेळेस मात्र वेग भन्नाट होता, परंतु इथे देखील दिशाहीन चेंडू आहे की काय. यस, इट्स अ वाईड. आणखीन एक वाईट चेंडू टाकतोय समीर हा गोलंदाज. इथे खराब गोलंदाजी होते, कारण सुरुवातीला समीरने प्रभावित केलं होतं. इथे मात्र लाईन खराब आहे, कारण वेग वाढवण्याचा खूप जास्त प्रयत्न होते समीरच्या माध्यमातून, परंतु दिशा टप्पा खराब राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे आणि पंच आम्हाला इशारा देतील का पायचीच्या स्वरूपात पहिला आद्रा बसलाय टीम शिवाजी स्पोर्ट. त्रिफलाचीत झालाय, कारण बघितलं खूप चांगला चेंडू समीरने टाकलाय आणि फलंदाज उत्तम बॅक टू द पेव्हिलियन. मात्र उत्तम सारखा चांगला फलंदाज समीरनं बाद केलाय. त्याच्या बाटमधून जर आपण पाहिलं ना तर 3 षटकार आले होते. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती, परंतु तो माघारी परतलाय. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुभाष दाखल झालाय, कारण कालच्या दिवसामध्ये सुभाषनं खूप चांगली बॅटिंग केली होती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाच्या विरोधात खेळताना. परंतु इथे फायनलच्या मॅचमध्ये सुभाषला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण फायनलचा मॅच मित्रांनो आपण जरूर पाहतोय. आणि एका बाजूला कान्हे स्पोर्ट बी संघाची बॅटिंग लाईन देखील खूप चांगली आहे. त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगल्या धावा केल्या गेल्यात. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज 2 धावा कंप्लीट करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 55 या आकड्यावर. तर नक्कीच या षटकामध्ये समीरने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, पण तरी सुद्धा 13 धावा समीरच्या षटकामध्ये खर्च झाल्यात. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना शिवाजी स्पोर्ट पाय संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 55 धावा. खूप चांगली सुरुवात. 1 बाद 55 धावा. दाभोलकर आपण जरूर पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. तर ड्रिंक्स पाठवायच्या मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स पाठवायची आहे. तर मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गवीर तुळशीराम आत्माराम पाटील चषक 2022 भव्य दिव्य असं आयोजन. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण जरूर पाहतोय. गेल्या 3 दिवसापासून सुरुवात असलेली ही क्रीडा स्पर्धा अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले या क्रीडा स्पर्धेनं. कारण पहिल्या 2 दिवसाचा आपण विचार केला तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी क्रीडा स्पर्धा खेळवली गेली आणि आजच्या दिवसामध्ये भिवंडी ग्रामीण मधले संघ देखील दाखल झाले होते आणि त्यामध्ये साई स्पोर्ट खारबाव या संघानं मात्र फायनल जिंकली आहे. आणि इथे मात्र चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळवल्या गेलेल्या स्पर्धेतील फायनलचा सामना एका बाजूला कान्हे स्पोर्ट बी संघ तर एका बाजूला आपण जरूर पाहतोय शिवाजी स्पोर्ट पाय संघाला. दरम्यान षटक क्रमांक 4 हितेश ठाकूर मैदानामध्ये दाखल झालाय. या षटकामध्ये मात्र कमबॅक करावा लागेल कान्हे स्पोर्ट बी संघाला, कारण 3 षटकांचा खेळ झालाय ना. तब्बल 55 धावा फलकावर लागलेत, परंतु या महत्वपूर्ण षटकामध्ये हितेशला कमबॅक करून द्यावं लागेल. फलंदाज संतोषच्या विरोधात गोलंदाजी टाकत असताना सुभाष राईट ऑफ द विकेट. अतिशय वेगवान पद्धतीचा गोलंदाज हितेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर आलाय, परंतु सुभाष नॉन स्ट्राईक एंडला आपण जरूर पाहतोय. हितेश ठाकूर आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ऑफ द विकेट संतोषच्या विरोधात. यावेळेस मध्ये चेंडूला हुक केलाय, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी 4 धावांसाठी. अरे चेंडूने उंची जास्त घातली.
तर नक्कीच यावेळेस मात्र एक चांगला फटका संतोषच्या बाटमधून आपण जरूर पाहतोय. चेंडूनी अनपेक्षितपणे उचली घेतली होती आणि चेंडूला हुक केलाय आणि चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. हितेश ठाकूर पहिल्या चेंडूवर महागडा ठरतोय, कारण पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमक झालाय फलंदाज सुभाष. हितेशच्या विरोधात खेळताना खूप चांगला फटका आपण सुभाषच्या बॅटमधून जरूर पाहतोय. पुन्हा एकदा हितेश. यावेळेस मात्र अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आम्हाला पंच दर्शवतात की हा वाईट बॉल आहे आणि एका धावेची भर पडली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 60 या आकड्यावर. खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय शिवाजी स्पोर्ट पाय संघाची या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हितेश ठाकूर राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र शफल क्रॉस झाले होते. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पंचांकडे आशालभूत नजरेने पाहिलं जातोय. तर नक्कीच पंचामल दर्शवतील की पायाला चेंडू लागलाय आणि इथे मात्र धाव घेण्याचा कोणत्या प्रकारे प्रयत्न होत नाहीये. यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय हितेश ठाकूर, कारण इथे चांगला कमबॅक केलाय. कारण चौकार लगावल्यानंतर मात्र या चेंडूवर हितेशनं मात्र प्रभावित केलाय. पुन्हा एकदा हितेश ठाकूर. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीये डीप मिड विकेट रिजन मधून. त्या ठिकाणी शतरक्षक येतो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल झालाय परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? यस, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 62 या आकड्यावर. खूप चांगली बॅटिंग आणि लगेच आपण पाहतोय शिवाजी स्पोर्ट खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद पाहतोय, कारण खूप चांगली धावसंख्या टोटल उभारली आहे या संघानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे की फुलटॉस चेंडू होता. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय शतरक्षक. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट आपण जरूर पाहतोय. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावर. खूप चांगला टोटल धावफलकावर आपण जरूर पाहतोय, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये विके व केरळ आक्रमण ते सातत्य राखलंय या फलंदाजांना. संतोष या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण सलामीला आलेला संतोष शेवटच्या षटकापर्यंत खूप चांगली बॅटिंग करतोय. इथे देखील विकेट घेण्याचा प्रयत्न, ऑल ऑन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मधून. शतरक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे फंबल झाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु शतरक्षक फंबल झाले तरी सुद्धा एकच धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 65 या आकड्यावर. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय जरूर चौकार आलाय, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा खूप चांगला प्रयत्न राहिला हितेशचा. आणि शतरक्षक मात्र थोडंसं खराब कामगिरी करतात, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये देखील आपण पाहिला चेंडूची फेकी खराब राहिली होती आणि एक्स्ट्रा धावा देखील मिळाल्या होत्या आणि याही षटकामध्ये तसाच प्रयत्न झाला होता शतरक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हितेश ठाकूर, सुभाष साडे राईट मोर द विकेट. ओहो, यॉर्कर चेंडू टाकलाय. यावेळेस अनप्लेएबल यॉर्कर चेंडू होता, कारण खूप चांगल्या पद्धतीनं आणि यावेळेस मात्र फलंदाज चकित झालेत आणि अशा तऱ्हेने पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना शिवाजी स्पोर्ट पाय संघानं धावसंख्या उभारली आहे ती 65 धावा आणि 66 धावांचं आव्हान ठेवलंय. एकंदरीत जर आपण पाहिलं ना कान्हाई स्पोर्ट बी संघासमोर, कारण पहिल्या षटकामध्ये जर पहिल्यांदा विकी याच्यावर आक्रमण केलं तब्बल 26 धावा, त्यानंतर वेदांतच्या गोलंदाजीवर 16 धावा आणि समीरच्या षटकामध्ये 13 धावा आल्या, परंतु हितेशनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय जरूर आणि त्याच्या षटकामध्ये देखील 10 धावा खर्च केल्यात. तर एकंदरीत पाहिल्यानं खूप चांगली बॅटिंग राहिली आहे आणि 66 धावांचं आव्हान ठेवलंय कान्हाई स्पोर्ट पाय संघासमोर. यापुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करेन व्हॉइस ऑफ ठाणे. तब्बल 27 वर्ष भिवंडीतील क्रीडा रसिकांच्या मनावर ज्या समालोचकांना अधिराज्य गाजवलंय आणि प्रत्येक मोठ्या स्पर्धामध्ये त्यांचा तुम्ही आवाज ऐकत असता, असे आमचे गोड समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद निशांत पाटिल, धन्यवाद सुभाष धुमाल. दोस्तों आप देख रहे हैं इको जोन बॉयज स्पॉन्सर लेट तुलसीराम आत्माराम पाटिल चषक 2022 की सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है. फाइनल मुकाबला चलता हुआ 66 की चुनौती रखी है शिवाजी स्पोर्ट्स पाए ने कान्हाई स्पोर्ट्स पाए बी के सामने. वेलकम ऑल ऑफ यू. यू आर वाचिंग द ग्रैंड फिनाले बैटल ऑफ चैंपियन बिटवीन बोथ पाए टीम. बहुत ज़बरदस्त 3-4 दिनों से रंग भरा निशांत पाटिल कमेंटेटर ने. और निशांत पाटिल की एक खासियत है कि मैच को पकड़ के चलते हैं. सुभाष धुमाल का क्या कहना? सुभाष धुमाल को आप ग्रामीण क्रिकेट हो, सिटी क्रिकेट हो, ओपन क्रिकेट हो, कोई भी क्रिकेट हो, नॉलेज नंबर 1 है उनका और कमेंट्री भी नंबर 1. मैं दोनों का विशेष धन्यवाद करता हूं.
इस स्पर्धा में अपनी आवाज से रंग भरने के लिए। हमारे स्कोरर हर्षल देवलीकर, आपका विशेष धन्यवाद। अंपायरिंग पैनल का विशेष धन्यवाद। साथ ही साथ मुझे आज यहाँ मौका मिला उसके लिए मेरे बहुत ही करीबी दोस्त और कमेंट्री के साथी भी हैं परवेज देवलीकर और समीर तांगड़ी, इन दोनों का विशेष धन्यवाद। पूरी इकोजोन बॉयज का धन्यवाद। देखना है कि 66 की चुनौती है, 4 ओवर में जो आस्किंग रन रेट है वो 16 के ऊपर का है। समीर तांगड़ी की अग्नि परीक्षा है क्योंकि शाम ढल रही है और इस तरह की स्थिति में जब हवा के ठंडे झोंके मैदान पे चल रहे हो तो कई बार हमने देखा है कि बैट्समैन ठंडे पड़ जाते हैं, लेकिन यहाँ पर अगर कप जीतना है तो आपको हॉट क्रिकेट खेलना होगा। ऑन फील्ड अंपायर भी क्या है, महेंद्र पाटिल सरपंच है, लेकिन देखिए क्रिकेट का जुनून उनमें है। साइंस खारबाव ने भिवंडी ग्रामीण के फाइनल को जीता और सूरज पाटिल इस वक्त लेग अंपायर। गेंदबाजी के लिए संतोष, समीर तांगड़ी के लिए बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई देना होगा अगर इस फाइनल को जीतना है तो। फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, डिपिच गाली, कवर, एक्स्ट्रा कवर वाइडिश मिड ऑफ के रूप में है। वाइडिश मिड ऑन है, लॉन्ग ऑन है। एक खिलाड़ी मिड विकेट 30 गज के दायरे में, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए संतोष। समीर तांगड़ी को लेफ्ट स्वीप किया है बहुत ही खूबसूरती के साथ, मिड विकेट स्क्वायर लेग के बीच में 4 रन। बहुत बढ़िया शॉट, फ्रंट फुट को आगे किया और लेफ्ट स्वीप किया, स्क्वायर लेग बगल के अंपायर से 4 रनों के लिए। 4 से खाता खुला समीर तांगड़ी का, 4 से खाता खुला कानाई स्पोर्ट्स बी पाए का। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मर्तबा देखिए पहले ही स्विच हिट का मन बना लिया था, बॉडी लैंग्वेज को पढ़ा, बढ़िया गेंद, स्ट्रोक को चेक किया, 1 रन जरूर बना, 5 पे पहुंचा है स्कोर। इस तरह का फाइनल जीतने के लिए शुभात धुमाल हर ओवर में 1 से 2 बड़े स्ट्रोक खेलना जरूरी है। अब बल्लेबाज वेदांत सामना करने जा रहे संतोष का। संतोष ने अब तक 1 गेंद जरूर खराब की है, लेकिन 1 गेंद संतोषजनक की है। बहुत ही सुहानी शाम पाए वासियों के आपके नाम, इको जोन बॉयज के आपके नाम। ठंडी हवा के झोंके बह रहे हैं, सुनहरी धूप की चादर पूरे पाए ग्राउंड पे फैली हुई। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मर्तबा जगह बना के कट करना चाह रहे थे, गेंद गली के बगल से निकली है। जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे, जगह बना के पॉइंट के बगल से खेलना चाहते थे। 1 से खाता खुला वेदांत का, कुल स्कोर पहुंचा 6 रन बिना किसी विकेट के। आप देख रहे हैं महामुकाबला लेट तुलसीराम आत्माराम पाटिल चषक 2022 का। चैंपियन जो ऑर्गेनाइजिंग कमेटी है उसके तहत ये मुकाबला खेला जा रहा है। संतोष मुड़ते हुए छोटी गेंद, कंट्रोल हुक शॉट, देखिए पहले ही अपने आप को पोजीशन कर लिया था वहां पे फ्रंट फुट पे। कारण ये हुआ कि जिस गेंद को उनको फाइन लेग पे खेलना चाहिए था उस गेंद को खेल बैठे स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में। बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है, कसी भी बॉलिंग हो रही है संतोष की। केवल 6 रन अब तक आए, पिछड़ती हुई बारी हम देख रहे हैं। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फिर से लैप स्वीप करने की कोशिश, बैठ गई थी गेंद, सबमरीन गेंद काफी नीचे रही थी।
अगर सुभाष धुमाळ रहते तो जरूर कहते कि चेंडू खाली डाला होता, सरपंडी चेंडू, 6 रन बिना किसी विकेट के। बॉलिंग बहुत ही जबरदस्त हो रही है, गुड लेन पे लगातार गेंदों को रख रहे हैं संतोष। इस मर्तबा इनसाइड आउट करने की कोशिश, बल्ले का सिरा लेकर गेंद पहले बाउंस पे पहुंचती हुई शॉर्ट थर्मेन पे, 1 रन। 1 ओवर की समाप्ति, बढ़िया ओवर संतोष का, 7 रन केवल आए। अब 3 ओवर में जब 59 रन चाहिए तो मानो आस्किंग रन रेट किसी हेल्दी पहलवान की तरह 20 के करीब का। कोशिश तो करना चाहिए, क्योंकि कहा जाता है कि कोशिश करने वालों की हार नहीं होती। जिद्दी क्रिकेट खेलना होगा। यही कारण है कि समीर तांगड़ी कुछ चर्चा करे अपने पार्टनर वेदांत के साथ।
वेदांत को गेयर बदलना होगा। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए हुक कर दिया है, खाली क्षेत्र है, गेंद बहुत बढ़िया फील्डिंग, एकाएक लॉन्ग लेग के खिलाड़ी वहां पर आ गए अपने टीम के लिए 3 रन बचाते हुए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रनों पे पहुंचा है बिना किसी विकेट के, 18 विदाउट लॉस। विकास रोड एंड से गेंदबाजी कर रहे, ओ हो सीधा फील्डर के हाथ में, समीर तांगड़ी आउट। दो ओवर की समाप्ति, 18 रन 1 विकेट और डूबता हुआ सूरज और डूबती हुई बल्लेबाजी। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं हितेश। 2 ओवर में यहां से 48 रन चाहिए जो आस्किंग रन रेट है। हर ओवर में 4 सिक्सर लगाने होंगे। हालांकि नामुमकिन कोई शब्द नहीं क्रिकेट में, लेकिन चमत्कारी बल्लेबाजी करना होगी। अब कान्हाई बी के पास खोने के लिए तो कुछ नहीं बचा है, पा सकते हैं तो एक मुश्किल विजयी। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए लंबे रनअप से गेंदबाज सुभाष। राइट आर्म राउंड स्टंप्स, पहली गेंद ऑन ड्राइव जरूर किया है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी 1 रन, 11 गेंदे 47 रन। धीरे धीरे कप और शिवाजी स्पोर्ट्स का फासला कम होता हुआ। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए इस मर्तबा शॉर्टम पुल जमीन के सहारे आउटफील्ड में 1 रन। ऐसे लग रहा है कि लक्ष्य और मुश्किल होता हुआ। 10 गेंदे 46 रन। 10 गेंदों में सब चौके भी लगे तो मैच या फाइनल नहीं जीत पाएंगी। थोड़ा निराश डगआउट का मंजर। इस मरतबा फोर्स किया, बैकफुट पे जाके सीधा लॉन्ग ऑफ पे एक और विकेट। हालांकि टॉस को जरूर जीता था कान्हाई ने, लेकिन पहले फील्डिंग का फैसला किया। अब नए बैट्समैन विकी अपने ओवर में 26 दिए थे, वापस लेते या नहीं ये देखना है। इस ओवर में अब तक 3 गेंदें हो चुकी हैं। 9 गेंदों में जीतने के लिए अभी भी 43 चाहिए। इस मरतबा कड़क शॉट जरूर है, 46 चाहिए थे। 1 रन आता हुआ। 8 गेंदों में 45, यानी हर गेंद पर आपको सिक्सर लगाना है।
देखना है कि इस वक्त एक रन से तो कुछ भी नहीं होगा। इस वक्त एडवोकेट अनिल देवलीकर साहब सामने की बिल्डिंग से इस फाइनल को देख रहे हैं। आपका भी हार्दिक स्वागत है। काफी बैठ गई गेंद, अपील कॉर्ट बिहाइंड की, अंपायर टच से मस्त नहीं। 3 ओवर की समाप्ति, रन बने केवल 22। अब मिशन इम्पॉसिबल है। और देखिए इस स्पर्धा की शुरुआत यहाँ के मशहूर कमेंटेटर और मेरे साथी कमेंटेटर और बहुत ही काबिल दोस्त निशांत पाटिल ने की थी। शुरुआत उनसे की है तो अंत भी वो करे। मैं चाहूँगा कि भले से मैच बिल्कुल एक तरफा है, लेकिन उनकी कमेंट्री में हमेशा जान रही है। तो आखिरी ओवर के लिए निशांत पाटिल आपके साथ। तर नक्कीच आपण एका बाजूला पाहतोय शिवाजी स्पोर्ट पायानं खूप जास्त प्रभावित केलंय। शेवटचे येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता, परंतु इथे पूर्णपणे बॅकफुटला राहिलाय काने स्पोर्ट बी संघ आपण पाहतोय। कारण फलंदाजी खूप चांगली राहिली होती शिवाजी स्पोर्ट पाय संघाची। आणि इथे मात्र आपण जर पाहिलं ना, समीर तांगडी ज्यानं मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती, तो मात्र इथे फॉर्मात राहिला नव्हता, परंतु इथे लाजवाब चेंडू टाकलाय गोलंदाज विकेशनं। काय चांगली गोलंदाजी राहिली आहे शिवाजी स्पोर्ट पायाची, कारण संतोषनं देखील प्रभावित केलं। त्यानंतर विकासला आपण जरूर पाहिला आणि सुभाष याने देखील खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, इथे मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू। इट्स अ वाईट पंच या ठिकाणी दर्शवतात की हा वाईट बॉल असेल। नक्कीच एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावर। जर आपण पाहिलं ना, विकीनं फक्त 25 धावा विकीनं खर्च केल्या होत्या, 26 धावा खर्च केल्या होत्या विकीनं, परंतु इथे स्पोर्ट संघाची आपण धावसंख्या पाहिली ना तर फक्त आणि फक्त 23 धावा। षटक क्रमांक 4 प्रगतीमध्ये सुरू असताना इथे मात्र हितेशच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी। असे फटके सुरुवातीला यायला पाहिजे होते, कारण इथे जर पाहिलं ना, सुरुवातीला समीर आणि वेदांत खूप जास्त संघर्ष करत होते। त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना संतोष आणि विकासने लाजवाब गोलंदाजी केले। हितेश ठाकूरनं मात्र कालच्या दिवसामध्ये सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते, त्याला मात्र माघारी ठेवला होता, परंतु इथे हितेशने दाखवून दिलंय का माझ्यामध्ये देखील दमकम आहे आणि त्याने षटकार लगावलाय। चेंडू षटकार उशीर आलाय पण तो थेट आलाय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, इथे मला फुलटा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक धाव कंप्लीट केली जाते, एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावर। सामना एकतर्फी आपण पाहतोय, कारण फायनलचा मॅच नक्कीच क्रीडा रसिकांना वाटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जावा, परंतु इथे सामना एकतर्फी जरूर मित्रांनो आपण पाहतोय, कारण शिवाजी स्पोर्ट पायाने केलेली कामगिरी अप्रतिम राहिली आहे आजच्या दिवसामध्ये। फायनलच्या मॅचमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर खोलवर टपाला चेंडू होता, यावेळेस देखील लाईन चांगली आहे की काय, पण यस इट्स अ वाईट पंच आम्हाला दर्शवतात का वाईट बॉल आहे। दिशाहीन चेंडू टाकतोय गोलंदाज विकेश। या षटकामध्ये आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये। सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली आहे, कारण एकंदरीत आपण पाहिलं ना 35 धावांची आवश्यकता आहे कानेस्पोर्ट पाये बी संघाला या मॅच मध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज, इथे देखील मात्र विकेट गिरण्याचा प्रयत्न राहिलाय आणि चेंडू वाईड बॉल असेल आणि चेंडू मात्र या ठिकाणी गेलाय 4 धावांसाठी। अशा तऱ्हेने अवांतरच्या सुरुवात 5 धावा मिळतात, आता मात्र 3 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। जर सुरुवातीला चांगली फलंदाजी केली असती ना तर इथे मात्र नक्कीच रंगत पाहायला मिळाली असती, परंतु इथे फलंदाजी मात्र खराब राहिली आहे कानेस्पोर्ट पाय संघाची, कारण समीरनं साफ निराश केलाय, कारण समीर खूप चांगली बॅटिंग केली होती कालच्या दिवसामध्ये। पुन्हा एकदा
इथे देखील विकी मात्र संघर्ष करतोय, गोलंदाजी करत असताना संघर्ष, शतरक्षण करत असताना संघर्ष आणि आता मात्र फलंदाजी करत असताना देखील संघर्ष त्याच्या माध्यमातून राहिलाय. खराब दिवस राहिलाय विकीसाठी आजचा दिवस आपण पाहिलं तर सातत्यानं खराब कामगिरी, कारण प्रमुख खेळाडूची कामगिरी खराब राहिली आहे कान्हाई स्पोर्ट पाय बी संघाचा आपण विचार केला तर, आणि परिणामतः पराभवाच्या छायामध्ये वावरतोय पूर्णतः. इथे देखील मात्र चांगला फटका हितेशच्या बाटमधून 6 धावांसाठी. हितेशचा फॉर्म जर आपण पाहिला ना तो खूप चांगला आहे. का हितेशला सलामीला पाठवलं गेलं नाहीये, कारण एक निर्णय मात्र नक्की चुकला असेल, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. हितेशला सलामीला पाठवणं खूप गरजेचं होतं, कारण तो चांगला टच मध्ये होता, परंतु हितेशला मागे ठेवलाय आणि या मॅच मध्ये देखील कान्हाई स्पोर्ट पाय मागे राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज विकेश, आणि यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू, आणि अशा तऱ्हेनं आपण जर पाहिलं ना तर शिवाजी स्पोर्ट पाय संघ विजयी होतोय आणि कान्हाई स्पोर्ट पाय मात्र या मॅच मध्ये पराभूत होतोय. कॉंग्रॅच्युलेशन शिवा.